पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची आता पुढील सुनावणी 30 तारखेला होणार आहे। गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार आहे। प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त निकाल देणार आहेत। सर्वात मोठी बातमी आता समोर येते। जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी आता 30 तारखेला होणार आहे। याचा आढावा घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। जवळपास आता निर्णयापर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं आहे की पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाचा जो काही वाद होता किंवा जो काही व्यवहार होता तो जवळपास आता रद्द करण्यात आलेला आहे। गोखले बिल्डरच्या वतीने सुद्धा तशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र हे धर्मादाय आयुक्तांकडे देण्यात येणार आहे आणि येत्या काळामध्ये ट्रस्टच्या वतीने सुद्धा प्रतिज्ञापत्र दाखल होईल आणि त्यानंतर दोन्ही पार्टीचं हे प्रतिज्ञापत्र मिळाल्यानंतर धर्मादाय आयुक्तांकडून हा निकाल दिला जाणार आहे। मात्र हा व्यवहार जवळपास पूर्णपणे संपुष्टात येत असल्याची जी काही माहिती आहे किंवा जो काही निष्कर्ष आहे तो आजच्या सुनावणी दरम्यान आलाय आणि 30 तारखेला पुढची सुनावणी होणार आहे। त्यावेळेला धर्मादाय आयुक्तांचा अखेरचा निकाल या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अभिलाष, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।